कसं काय? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसवंकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, आज आपण आलो डोंबिवलीला आणि आज आपण भेट देणार आहोत लाकडी घाण्याला. आणि मित्रांनो, लाकडी घाण्याच्या तेलाचे किती फायदे आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त हा जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर यासाठी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. नमस्कार. नमस्कार. तुमचं पहिलं इंट्रोडक्शन द्या मला. मी मोहन तारी, मधुरा तारी, मिसेस माझी. ओके. आणि आता हा तुमचा उपक्रम आहे जो तुम्ही आता राबवला इकडे. म्हणजे थोडक्यात ही जनसेवा म्हणायला हरकत नाही, कारण काय धंदाच करायचा असता तर रिफाईंड तेलाचा पण केला असता तुम्ही, राईट. पण तुम्ही आता धंदा करताय तो लाकडी घाण्याचा. आणि ते आपण म्हणाल तर अजूनही तसं म्हणावं तसं बूस्ट नाही आहे बिझनेसला, कारण लोकांना या बिझनेस विषयी तशी जागरूकता अजून आलेली नाहीये. हा, त्याला म्हणजे बिझनेसचं नाव काय तुमच्या? ह्या धर्मा कोल्ड प्रेस ऑइल. धर्मा कोल्ड प्रेस ऑइल. लाकडी घाणा आपल्याला त्यालाच आपण कोल्ड प्रेस इंग्लिश मध्ये बोलतो, म्हणून त्याचं नाव ठेवलंय. ट्रेंडी पण थोडं धर्मा कोल्ड प्रेस ऑइल. एक्झॅक्टली याचं लोकेशन सांगा जरा. डोंबिवलीमध्ये ईस्टला गांधीनगर म्हणून फेमस आहे. डोंबिवली ईस्टला गांधीनगर मध्ये सुभाष डेअरी समोर. सुभाष डेअरी समोर. आणि ह्या बिल्डिंगचं नाव काय आहे? जेनेसिस टॉवर. जेनेसिस टॉवरच्या अगदी ग्राउंड फ्लोअरला आहे तुमचं, राईट. जाणून घेणार आहोत एक्झॅक्टली ह्या लाकडी घाण्याला भेट दिलेली आहे. तर लाकडी घाण्यावरचं तेल म्हणजे आपण हे कोल्ड प्रेस ऑइल बोलतो, आणि त्या व्यतिरिक्त रिफाईंड तेल. म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांमधले फरक काय आहेत आणि रिफाईंड तेल आणि म्हणाल तर लाकडी घाण्यावरचं तेल ह्याच्या म्हणाल तर फायदे तोटे ह्याच्याविषयी जरा माहिती द्या. बेसिकली रिफाईन ऑइल हे बऱ्याच प्रोसेस थ्रू जाते. म्हणजे साधारण त्याला आणि केमिकल ट्रीटमेंट असते, आणि त्याला मी म्हटलं ऑइल एक्स्ट्रॅक्शन म्हटलं जाते, कारण ते केमिकल टाकून एक्स्ट्रॅक्ट केलं जाते. त्यामुळे त्यामध्ये केमिकल ट्रीटमेंट प्रत्येक स्टेजला असते. ते केमिकल पुन्हा मिक्स झालेलं असते, ते हॅक्झेन, ते इव्हॅपोरेट करण्यासाठी ऑइल गरम केला जाते 200-300 डिग्रीला. तसंच नंतर वास काढून टाकण्यासाठी डिओड्रेशन प्रोसेस होते, तेव्हा पण केमिकल वापरलं जातं. त्याचा कलर काढून टाकण्यासाठी ब्लिचिंग प्रोसेस होते, त्यामध्ये केमिकल वापरलं जाते. त्यामुळे एवढे सर्व केमिकल ट्रीटमेंट होतात. तसंच त्यामध्ये सर्रास मार्केटमध्ये जी तेलं मिळतात रिफाईंड ऑइल, त्यामध्ये पाम ऑइल हे मिक्स असतेच. आणि सर्वात डेंजरस हे पाम ऑइल. आपल्याला माहिती असेल की आपण साधारणतः 1.5 लाख टन पाम ऑइल एव्हरी इयर आपण इम्पोर्ट करतो मलेशियावरनं वगैरे. ओके. ते पाम ऑइल जाते कुठे? ओके, ते आपल्या पोटात जाते. एक्झॅक्टली. ते हा रिफाईंड ऑइल थ्रू आपल्या पोटात जाते. आणि पाम ऑइल हे सगळ्यात घातक आहे. तुम्ही बघाल ना, त्याला गेल्या 50-60 वर्षात आपण रिफाईन ऑइल जास्त खायला चालू केलं, तिथपासून आपल्याला हार्टचे डिसीज वगैरे वाढलेले आहेत. पहिले आपले पूर्वज आजोबा पणजोबा खात होते ना ऑइल, तूप भरपूर खात होते, पण त्यांना कुठे हार्ट अटॅक यायचा. ते 100 वर्ष जगत होते. आणि आता लाकडी घाण्याच्या ह्या तेलामध्ये आपण ॲज इट इज जे तेल काढतो तेच आपण या टाक्यांमध्ये सेटल करतो, 24 तासानंतर बॉटलिंग करतो. त्यामुळे त्यामध्ये न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन ॲज इट इज असतात. त्यामुळे फ्रेश आपल्याला सगळ्या न्यूट्रिशन असलेलं तेल. मला असं एक विचारायचं आहे की आपण हे जे कंपॅरिझन करतो, आम्ही तसं नाही, एक नॉर्मल बायर असतो तो कंपॅरिझन करतो लाकडी घाण्यावरच्या तेलाची किंमत आणि आपल्या रिफाईंड तेलाची किंमत, ह्याच्यामध्ये तफावत असते. म्हणाल रिफाईंड तेल स्वस्त पडतं आणि लाकडी घाण्यावरचं तेल महाग पडतं, तर ह्याच्याविषयी काय सांगताय तुम्ही? तसं अजिबात नाहीये. ऍक्च्युली रिफाईन ऑइल पण आजच्या तारखेला बघाल तुम्ही 180-190 रुपये लिटर चांगल्या प्रतीचं झालंय. पण जर तुम्हाला रिफाईन ऑइल साधारणतः एका फॅमिलीला मोठ्या 5 लिटरच्या आसपास लागत असेल, तर हे आपल्या लाकडी घाण्यावरचं तेल 3-3.25 लिटरच्या आसपासच लागते. ओके. कारण ते जाडसर असते आणि ते एक एक्सपांड होते टाकल्यावर, फोडणीला वगैरे दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तसा हिशोब केला तर ते 5 लिटर साठी पैसे देणार, त्यापेक्षा तुम्ही हे 3-3.25 लिटरला पैसे जातात. ओके. म्हणजे साधारणतः हार्डली 100 रुपये तुमचे जास्त जातील, पण त्यासमोर तुम्हाला शुद्ध एकदम 100% प्युअर ऑइल खायला मिळेल. जे ऑइल कंटेन्स असलेल्या सीड्स आहेत त्याच्यापासून तेल निघतंय, जसं शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, करडई आहे, काळे रे आहे, इव्हन लवंग मध्ये पण तेल आहे, बदाम मध्ये तेल आहे. पण आता राईस ब्रँड एक प्रकार आपण बघतो ऍड मध्ये, आणि सगळ्यांना वाटतं राईस ब्रँड. आम्हाला काही लोकांचं असं म्हणणं, डॉक्टर सांगतात. अरे पण डॉक्टर काय सांगतात? डॉक्टर इथे स्वतः येऊन हे लाकडी घाण्याची तेलं खात आहे, जे ऍक्च्युअल डॉक्टर, आणि ते लोकांना पण सांगतात ज्यांना वाटतं की आपला पेशंट कायम पेशंट राहू नये. ते डॉक्टर खरंच सांगतायत की तुम्ही लाकडी घाण्याचे तेल खा. कस्टमर येतात आम्हाला सांगतायत की डॉक्टरने आम्हाला सांगितलंय लाकडी घाण्याचं तेल खा, म्हणून आम्ही खातोय, आणि आपल्याकडे हे पारंपरिक आहे तेल. आणि मला असं म्हणायचंय की राईस, तांदूळ
हे म्हणतात कोंड्यामध्ये तेल आहे, पण असं झालं की शेंगदाण्याच्या सालात तेल आहे आणि शेंगदाण्यात नाही. तर तांदळामध्ये तुमच्या पण लक्षात येईल, तांदळापासून पीठच बनू शकतं. जर ते ऑइल कंटेंट असले असते तर आपल्याकडे पहिला पण तेल काढलं गेलं असतं. म्हणजे तुझं साधारण खोटं आहे ते. हो हो, राईस ब्रँड हा काही प्रकार आहे किंवा सोयाबीन याच्यामध्ये ऑइल कंटेंट्स असलेले सीड नाहीये बेसिकली, म्हणजे आमच्या ॲज पर आवर नॉलेज. बेसिकली म्हणजे राईस इज नॉट ऑइल सीड. ऍब्सोल्युटली. ऑइल सीड कशाला म्हटलं ते, जे आता साधारण आपण शेंगदाणा म्हणा, ते असं दाबलं की तीळ दाबलं की त्यातलं साधारण तेल येते, तेलकटपणा जाणवतो आपल्याला. मला तेलकटपणा जाणवतो. राईस इज नॉट ऑइल सीड बेसिकली. ते आपल्याला मार्केटिंग करून वगैरे आणि ऍडव्हर्टायझिंगने आपल्याला ते हे दिलं गेलेलं एक तेल आहे. ओके. धूळ माती वगैरे काही इथपर्यंत येऊ नये म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने तुम्ही हे आतमध्ये ठेवले. आम्ही असा हे आतमध्ये ठेवला, पण ऍट द सेम टाइम लोकांना ते समोर दिसावं यासाठी ते ग्लास मोठे टाकले, त्यामुळे लोकांना पूर्ण प्रोसेस दिसते. आणि तरी काही क्युरियोसिटी असते काही जणांना की कशी चालते प्रोसेस बघायची आहे, तर आम्ही त्यांना वेलकम करतो, आतमध्ये या, बघा तुम्ही प्रोसेस चालू असते तेव्हा. अशा पद्धतीने सर्व इथे टाक्या ठेवल्या, त्याच्यामध्ये ऑइल आपण साठवून ठेवलेलं आहे सेटल होण्यासाठी. आणि ते सेटल झाल्यानंतर म्हणजे 24 तास सेटल केल्यानंतर मग आपलं हे ऑइल घेतलं जातं. त्या व्यतिरिक्त त्यांनी याच जागेमध्ये असं हे शेंगदाणे आणून ठेवलेले आहेत. गुन्ह्यांमध्ये शेंगदाणे आहेत संपूर्ण, ज्याच्यापासून हे तेल काढलं जातं. आणि हा आपला लाकडी घाणा मस्तपैकी अगदी छोट्याशा जागेमध्ये छान असं मॅनेज केलेलं आहे. ह्याचा जी मुसळ म्हटली जाते ही पूर्ण लाकडाची असते. तसंच ही लाट आहे ही पण लाकडाची आहे. हे सर्व बाबळीच्या लाकडापासून बनवले जाते. बरोबर. आणि त्यामुळे यामध्ये तेल जेव्हा बनते तर ते तेल जास्त घर्षण जास्त होत नाही, म्हणजे त्यामुळे ते तापत नाही जास्त, म्हणून त्याला कोल्ड प्रेस ऑइल. त्यामुळे त्याला कोल्ड प्रेस, आणि त्यामुळे त्याचे न्यूट्रिशन आणि मायक्रो न्यूट्रिशन ऍज इट इज राहतात. त्यामुळे ते आपल्याला जास्त बेनिफिशियल आहे. आणि ह्या मशीनचा अजून थोडीशी माहिती सांगा. आणि ही मशीन आहे, हा त्याचा प्रेशर स्क्रू आहे. आपला प्रेशर वाढवण्यासाठी म्हणजे जेव्हा पेंट तयार होते तेव्हा टाईट केला जातो. ओके. हा टेन्शन स्क्रू आहे. लाटेवर जर जास्त लोड येत असेल तर मग तो लोड इथे शिफ्ट होण्यासाठी. ओके. आणि ही पूर्ण मशीन आपली अशी म्हणजे सिंगल फेज वर आता आहे, चालवतो आम्ही. ओके. त्यामुळे सिंगल फेज आणि 3 फेज दोन्ही प्रकारच्या मशीन येतात. पूर्ण ही मशीन आम्ही नाशिकवरनं मागवली आहे. अच्छा, नाशिकवरनं मागवली आहे. म्हणजे कोणाला मशीन वगैरे खरेदी करायची असेल तर त्यात पण तुम्ही गायडन्स करू. शेंगदाणे असतात ना हे असे घ्यायचे असतात, डार्क पिंक कलर. पिंक कलरचा असतो, त्याच्यामध्ये तेवढं ऑइल नाही निघत. हे कम्प्लीट ऑइल कंटेंट असलेला शेंगदाणा आहे हा. आणि हा एकदम क्लीन आहे. हे सगळं धान्य आपण जे वापरतो ना, तेल सीड्स आहेत, बिया आहेत, ते आपण सोटेक्स क्लीन असलेलेच वापरतो. आता जर तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर सांगू शकता साधारण काय किलो जातो? 1 किलो आम्हाला हा 110च्या आसपास होतो. 110च्या आसपास 1 किलो. आणि एक गणित मला मांडायचं इकडे, 1 लिटर तेलाला साधारण किती शेंगदाणा लागतो? 2.5 किलोच्या आसपास शेंगदाणाला. 2.5 किलो म्हणजे 110 गुणिले जर 2.5 केलं तर 11 दुने 22 आणि 50 जवळजवळ नाही म्हटलं तर 270-275 रुपये आपल्याला शेंगदाणाच पडला. अतिरिक्त तेल काढायचं प्रोसेसचा खर्च. बरोबर. आणि पण आमचं ना म्हणजे याची जी हे राहते पेंट राहते ती आमची प्रॉफिट असतो. अच्छा, ठीक आहे. मी तुम्हाला जसं नाही करायला सांगत आहे, माझं म्हणणं असं आहे की जे बाहेर तेल विकलं जातं शेंगदाण्याच्या तेलाच्या नावाखाली, बरोबर, ते कसं विकलं जातं? कसं विकलं जातं आता त्याच्यामध्ये काय त्याचं गणित सांगतो तुम्हाला. ते बेसिकली ना त्या रिफायनरीज मध्ये बऱ्याच प्रमाणात तिकडे पाम ऑइल मिक्स केलं जाते. ओके. ब्लेंडिंग प्लस ते सरसकट बी वापरलं जाते, म्हणजे चांगलं खराब वास असलेलं सगळं टाकलं जातं. त्यामुळे ती कमी किमतीला मिळते ते बी. ओके. कारण त्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे प्रोसेस होतात. ओके. डिओड्रायझेशन प्रोसेस मध्ये वास काढून टाकला जातो. बरोबर. ब्लिचिंग प्रोसेस मध्ये कलर काढून टाकला जातो. त्यामुळे त्या तेलाला कोणता स्ट्रॉंग स्मेल नसतो आणि स्ट्रॉंग कलर पण नसतो. म्हणजे थोडक्यात वासाला तेल राहतं त्याच्यामध्ये. नावाला. प्लस ते तेल ऑइल एक्स्ट्रॅक्शन म्हणतात त्याला एक्स्ट्रॅक्शन काय म्हणतात, त्याला हेक्झिन केमिकल टाकून ते ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जाते. बरोबर. आणि ते हेक्झिन इव्हॅपोरेट करण्यासाठी ऑइल 200-300 डिग्रीला बॉईल केलं जाते. ओके. त्यामुळे त्याची तत्व सगळी संपली 300 डिग्रीला बॉईल केल्यावर. ओके. ओके. आणि ह्याला आपण कोल्ड प्रेस म्हणतो. का आपण दाब देतोय, प्रेस करतो बेसिकली म्हणून प्रेस. आणि कोल्ड का तर ते तेल जास्त तापत नाही, ह्या प्रोसेस मध्ये फ्रिक्शन जास्त होत नाही आणि याचे रोटेशन कमी असतात मुळात. आरपीएम कमी आणि लाकूड वापरतो आपण. बरोबर. हे मुसळ लाकडी आहे, लाट लाकडी, ती पण बाबळीच्या लाकडाची, बाबळीच्या औषधी मानलं जाते. ओके. त्यामुळे यामध्ये जे तेल काढलं जाते त्याचं टेम्परेचर ते असते ते साधारण 40-45 डिग्री पर्यंत असते. ओके.
जे नॉर्मल टेम्परेचर मानलं जाते. त्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि मायक्रो न्यूट्रिशन ऍज इट इज राहतात, ते डॅमेज होत नाही तेलातले. आणि एका मिनिटात 14 वेळाच फिरते आरपीएम 14. ओके, त्याच्यामुळे बरोबर त्याचं तापमान त्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे ते तेल हेल्दी आहे आपल्याला. शेंगदाण्याच्या बियाण्याविषयी दाखवलात, तर तिळाचे आता तुमच्या इकडे मला समोर पोतं दिसतं. हे सुपर सॉटेक्स म्हणून दिले. सुपर सॉटेक्स म्हणजे हे सर्वात चांगलं जे मार्केटमध्ये क्वालिटी येते तिळाची. ओके, हे बघा तुम्हाला आता ते तीळ पण यात माती वगैरे नाही दिसणार तुम्हाला. सॉटेक्स क्लीन म्हणजे हा यामध्ये कचरा वगैरे काही नसतो. हा सॉटेक्स आहे, त्यामुळे याच्यामध्ये सर्व चांगल्या प्रकारचा हा तीळ असतो, सर्वात चांगला मार्केटमधला. आम्ही त्या क्वालिटीचे सीड्स वापरतो. ओके, म्हणजे बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला त्याच वेळी मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट बेस्ट वापरता. एक्झॅक्टली, कारण जर तुम्ही सीड्सच चांगलं नाही टाकलं तर फिनिश प्रोडक्ट चांगलं नाही येणार तेल. ओके, त्यामुळे आम्ही सीड्सवर खूप फोकस करतो की सर्वात चांगलं जे आहे ते द्यायचं आणि लोकांना आम्हाला चांगलं द्यायचं. घाण्याची कॅपॅसिटी साधारण आपण शेंगदाणा 20 किलो ऍट अ टाइम जातो आपल्या इथं. ओके, आता हा 20 किलो शेंगदाणा आहे. 20 किलो शेंगदाणा आम्ही मोजून घेतलेला आहे. ओके, ऍट अ टाइम एका बॅचला 20 किलो शेंगदाणा जाणार. ओके, आता तुम्ही हा शेंगदाणा जो हळूहळू टाकताय तर एकदम पण टाकलं तरी चालू शकतो का? एकदम नाही टाकत, लाटवर एकदम जोर येऊ नये, थोडा हळूहळू क्रश व्हावा म्हणून. क्रश झाला यामध्ये बाइंडिंग साठी पाणी टाकावं लागते. बाइंडिंग साठी पाणी टाकावं लागते, कारण कसं मॉइश्चर नसेल तर ते बाइंडिंग होणार नाही, त्यामधनं तेल सुटणार नाही. ओके, त्या प्रमाण असते पाण्याचं पण. ओके, प्रत्येक सीझन वाईज प्रत्येक सीडला वेगवेगळं पाणी टाकावं लागते. शेंगदाण्याला आता मी गरमीत जेवढं पाणी टाकतो थंडीत तेवढं नाही लागत, कमी लागते. ओके, पावसाळ्यात कमी लागते, कारण ऑलरेडी सीड्स मध्ये तेव्हा मॉइश्चर असते. ओके, त्यामुळे हे सगळं गणित आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय ट्रेनिंग वगैरे घेतलंय का? ट्रेनिंग घेतलेली आहे. ओके, आणि तसंच आता आम्ही बेअर हँडच आम्ही करतो, कारण कसं आहे की आम्ही क्लिनिंगचे जे हे पाहिजे ते आम्ही काळजी घेतो. अदरवाईज ग्लोव्ज घातले ना, ग्लोव्हचे ना हे नंतर पेंट हार्ड होत जाते. ग्लोव्हचे तुकडे वगैरे पडतात. ओके, ते तुकडे जाऊ शकतात. त्याच्या आम्ही बेअर हँड साफसफाई ठेवून आम्ही करणं प्रिफर करतात. आणि असं पण आपण घरात जेवण बनवताना पण ग्लोव्ज घालून नाही बनवत. आणि पाणी आहे ना ते सर्व ह्या पेंट मध्ये जाते. ही पेंट जी बनते ना सर्व पाणी ह्याच्यामध्ये जाते, आणि पाणी नसेल ना तर ही पेंट बनणार नाही एकत्र, ती फक्त तेलामुळे अशी पसरत जाणार. त्यामुळे पाणी तेलामध्ये राहत नाही जरी हे बाइंडिंग करताना वापरलं. म्हणजे थोडक्यात सगळं तुमचं जे पाणी येते ते अब्झॉर्ब करते पेंट, बरोबर. आता हे थोडं त्याप्रमाणे पाणी टाकायचं. ते एकजीव करण्याच्या पर्पज साठी म्हणून फक्त पाणी टाकलं जातं. बाइंडिंग झाल्यानंतर मग साधारण एक 10 मिनिटांमध्ये तेल सुटायला लागते. ओके, म्हणजे आता तुम्हाला हे 10 मिनिटं तुम्हाला क्रशिंग चालू ठेवायचं आहे, नंतर तेल सुटायला सुरुवात होणार. हा, आणि ते तेल एका सर्टन लेवलपर्यंत क्लिअर झालं की आम्हाला म्हणजे मग त्यानंतर आम्ही तेल काढून घेणार. ओके, 20 किलोला साधारणतः आम्ही 1 लिटर पाणी टाकतो या सीझन मध्ये आता. ओके, ते पण सीझनवर डिपेंड, कुठला सीझन आहे त्यावर डिपेंड, आणि कोणतं सीड आहे. अच्छा, सीझन कुठलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, तसं सीड कुठलं आहे त्याच्यावर. फिरायला थोडं जास्त पाणी लागते, खोबऱ्याला नाही टाकावं लागेल पाणी. ओके, किंवा थोडं टाकावं लागलं तरी 100-200 ml हार्डली. ओके, ते पण गरमीमध्ये, नाहीतर ते पण नाही लागत खोबऱ्याला. प्रत्येक सीड्सवर आणि याच्यावर आहे सीझनवर. थोडंफार तेल सुटायला लागलेलं असेल, आता थांबवलं आपण तर थोडं तेल सुटायला लागलं असेल. आता लागेल थोडंफार तेल सुटायला लागलेलं हळूहळू ते बाइंडिंग होत जाते तसं त्याप्रमाणे तेल अजून सोडायला लागतं. हळूहळू ना क्लिअर होत जातं, म्हणजे जसं ते पूर्ण क्रश होईल मग हे पिवळसर कलर पकडायला लागेल. आणि हे सर्व नॅचरल कलर येतात प्रत्येक तेलाला. आपल्या प्रत्येक तेलाला बघा नॅचरल कलर आहे. ओके, आणि मार्केटमध्ये जे रिफाईन ऑइल मिळते सगळे तेलाचे रंग सारखे असतात, हलकासा पिवळसर असतो आणि पातळ असते ते. बरोबर, ही तेल जाडसर असतात, घट्ट असतात.
खाली पाठीमागे हा जो आता दाब दिसतोय त्या दाबाचं काय 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 प्रेशर स्क्रू आहे आणि हा टेन्शन स्क्रू म्हटलं अच्छा, हा प्रेशर स्क्रू आहे आणि हा टेन्शन स्क्रू. म्हणजे काय काम करतात ते? पेंट नंतर जेव्हा जाड होते एकदम तेल पूर्ण तयार होते हा. आणि पेंट मधनं अजून तेल काढायचं असते ओके. तेव्हा हलकंसं त्याला टाईट करावं लागतं. ओके. हा, त्यामुळे अजून तो प्रेस करून पेंट मध्ये उरलेलं तेल काढतो. प्रेशर वाढतं ते. प्रेशर वाढतो. ही ओव्हरऑल सगळी प्रोसेस किती वेळाची? एका तासाची, तास सव्वा तास. एका तासाची आहे. जवळजवळ तुम्ही 20 किलो शेंगदाणे टाकले, हा. बरोबर आहे, तर तुम्हाला भले 5 किलो टाकले तरी पण तुम्हाला 1 तासच लागणार आहे. तेवढाच लागणार. 5 किलो बेसिकली काय आम्हाला त्याची कॅपॅसिटी प्रमाणे तेवढे टाकावं लागतं. मिनिमम 18 ते 20. अच्छा, मिनिमम 18 ते 20 आहे. हा, तेवढे नाही टाकले तर काय होते, सपोर्ट मिळणार नाही पेंडला क्रश करायला एकमेकाला. ओके. हा, जसं आपण मिक्सर मध्ये 1 चमचा खोबरं लावू शकत नाही, त्याला हा, बरोबर. सपोर्टच नाही मिळणार. बरोबर. तसं ह्याची हा एक मोठा मिक्सर आहे समजा, हो. त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, हा, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढं मटेरियल टाकावं लागतं. क्वांटिटी टाकलेलं तेवढी क्वांटिटी टाकावी. इव्हन बदाम जरी काढायचं हा. असेल तरी आम्हाला तेवढे 18 किलो च्या आसपास बदाम टाकावे लागतात. ओके. तेल रेडी झालेलं आहे. हे तेल आलेलं याच्यात ना? हो, आता आम्ही तेल काढून घेतो. आता हे तेल नॉक काढून आता हे येते, हे आपलं तेल, हे तेल आपलं शुद्ध तेल येते. शुद्ध तेल येते. हेच तेल आता आपल्या इकडून खाली येते, खाली राईट? येते ते. पिवळसर आता तेल आलंय बघायचं. साधारण आता 20 किलो पासून किती तेल निघणार? 40%च्या आसपास. 40%च्या आसपास. 8, 8.5, 40-45च्या आसपास निघते. कारण आपण शेंगदाणा चांगल्या प्रतीचा वापरतो त्यामुळे जरा 2-4% चांगलं निघते, अजून निघते. त्याची पुढची प्रोसेस असणार आहे आता पेंट करायची. हा, पण अजून ती पेंट पूर्ण झाली आहे. ओके. अजून पण त्याच्यात ऑइल निघणार आहे. ऑइल निघणार आहे. आता हे पूर्ण क्रश झालेलं नाही, अजून शेंगदाण्याचे दाणे दिसत आहेत. हो हो हो, राईट. ते पूर्ण हे होणार, बारीक झालं पाहिजे. बारीक पूर्ण होणार आणि फक्त पेंट राहणार, ते दाणे अजिबात राहणार नाही. ओके. अजून यात बरेच तेल आहे. अच्छा, म्हणून टोटल याला तसं बघायला गेलं तर तासाभराची प्रोसेस. हा, हो. कारण तेल जरी 15-20 मिनिटात निघत असलं तरी पण हे पूर्ण अजून क्रश व्हायला वेळ जातो. आता हे बऱ्यापैकी पेंट आपली तयार झालेली आहे बघा. यामध्ये आता जास्त असे दाणे दिसत नाहीयेत शेंगदाण्याचे आणि हे तेल आपलं आता आलेलं आहे जेवढं आपल्याला रिक्वायर प्रमाणे. आता हे आलेल्या तेलाचं आपण वजन करणार आणि आपलं जेवढा पर्सेंटेज पाहिजे तेवढा आला की नाही चेक करणार. ते असेल मग आपण पेंट काढून घेणार. ओके. या तेलाचं आपण इथे वजन करून घेऊ. भांड्याचं वजन सोडता 800-700च्या आसपास तेल आलेलं आहे. ओके. 8 किलो 700. 700. ओके. म्हणजे भांड्याचं मायनस करून. हा, ओके. म्हणजे 20 किलोला 8-8.5 किलो म्हणजे तुमच्या अंदाजानुसार हा. आता म्हणजे हे पूर्ण आता पेंट तयार झालेली आहे. हा, पेंट तयार झालेली आहे पूर्ण. एक्स्ट्रॅक्ट पूर्ण ऑइल झालेलं आहे त्याच्यातून. हो. आता आपण ही जी पेंट काढतोय, बरोबर आहे? हम्म. आता हे पेंट काढून झाली, समजा आता आपल्याला आता हे आता आपण शेंगदाण्याचं तेल काढलंय, बरोबर आहे? बरोबर. पण ह्याच्या व्यतिरिक्त आता मला समजा तिळाचं तेल काढायचं आहे, तर आपण आता हे असाच घाणं वापरणार की काय करतो आपण नाही, पुढे? नाही, आपण ही पेंट काढून झाली, हा. आम्ही कंटिन्यू एकच बॅच लावतो. म्हणजे आता शेंगदाणा लावायचा आहे मला, हा. तर कंटिन्यू माझा शेंगदाण्याच्या बॅच चालणार. ओके. आणि बदलायचं असते सीड्स मला जेव्हा, तेव्हा आम्ही हा. ही लाट काढतो. ओके. ही लाट काढून हे ड्रम आणि लाट पूर्ण क्लीन केले जाते आणि त्यानंतर आम्ही बॅच चेंज करतो. म्हणजे त्यानंतर तिळाचं किंवा खोबऱ्याचं मला जे काय लावायचं असेल ते लावतो. ओके. म्हणजे नाहीतर मग ते फ्लेवरचा इश्यू होऊ हा, शकतो. हा. बरोबर. एक्झॅक्टली. आणि आता ही पेंट बघा, हे बघा, ही आता पेंट मध्ये आता कुठेही शेंगदाणा दिसत नाहीये. ओके. आता ही तुमची पेंट पण विकली जाते, हो, बरोबर? ही पेंट गुरांसाठी प्रोटीन आहे. ओके. त्यामुळे यांची गुरं आहे, गाई म्हशी, त्यांच्यासाठी ही तिथे विकली जाते. बरोबर. म्हणजे थोडक्यात तेलाचा घाणा हा जो म्हणताय आपण, तर तो झिरो वेस्टेज बिझनेस आहे. Exactly. एक्झॅक्ट ना? बरोबर. ओके. आणि मग आता हे आता तुमच्याकडनं पेंट वगैरे कोण घेऊन जातं? आमचे जे कॉन्टॅक्ट आहेत, ज्यांच्याकडे म्हणजे गुरं आहेत, हम्म. त्यांचे तबेले आहेत, ते आपल्याकडनं
दर महिन्याला आता घेऊन जातो, त्यांना आम्ही डायरेक्ट विकतो. म्हणजे तुम्हाला आता त्याच्यासाठी म्हणून काय असं कस्टमर पाहिजे असेल तर ते पण सांगा, कोण कनेक्ट करेल तुम्हाला की तुम्ही पाहिजे. कोणाला हवी असल्यास आम्ही देऊ शकतो ओके ती पेंट, आणि कोणाला विकायची असेल तरी पण आम्ही घेऊन पुढे देऊ शकतो. ओके ओके ठीक. आता ही जवळजवळ 12 किलो पेंट निघाली, 8.5 किलो तेल निघाले, त्याचं वजन सोडून तुम्ही 11.5 किलो पेंट आणि 8.5 किलो तेल निघालं. ओके. व्हिडिओ थोडा मोठा होतोय कारण त्यात माहिती आपल्याला तेवढीच महत्त्वाची मिळते. तर आतापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप आभार तुमचे. मित्रांनो, अजूनही महत्त्वाची माहिती पुढे तुम्हाला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता तुम्ही हा जो लाकडी घाण्याचा व्यवसाय चालू केलात, तर हा व्यवसाय चालू करताना तुम्हाला एक्झॅक्ट का अनुभव होता आणि हा का चालू केलात तुम्ही पहिला? आम्हाला लोकांना, आम्ही स्वतः लाकडी घाण्याचं तेल खात होतो, तर आम्हाला असं वाटलं की आपण आपल्या मुलांच्या तब्येतीची काळजी एवढी घेतो तर प्रत्येकाला आपण काहीतरी चांगलं द्यावं, म्हणून आम्ही एक व्यवसाय करायचा होता. तेव्हा आमच्या डोक्यात आला पहिला लाकडी घाणा. लाकडी घाणा व्यवसाय आम्ही सिटीमध्ये इथे डोंबिवलीमध्ये चालू केला. खास करून आता कोरोनाच्या काळामध्ये लोक जास्त हेल्थ कॉन्शियस झाले. ओके, पूर्वी कसं होतं की बाबा ज्याला कॅन्सर झाला किंवा एखाद्याला काय स्पेसिफिकली काही प्रॉब्लेम झाले, तोच मग कसं ऑर्गॅनिक गोष्टी किंवा ऑर्गॅनिक तेल म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे कडधान्य म्हणा, धान्य म्हणा, त्याकडे वळत होता. पण आता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला म्हणजे बराचसा हा अनुभव आला का तुम्हाला की बरीचशी लोक ह्या वाट धरली आहे, म्हणजे ह्या वाटेवर आता चालायला लागलेत, याचा काय अनुभव? हो बरोबर. लॉकडाऊन नंतर बऱ्याच लोकांमध्ये ना थोडा हेल्थला घेऊन अवेअरनेस वाढलेला आहे आणि लोकांना समजायला लागलं की आपण डॉक्टरकडे किंवा आपल्या आजारावर खर्च करण्यापेक्षा आपण चांगलं खाल्लं तर ते जास्त बेटर आहे. आपलं आरोग्य आपण जपलं तर आपल्याला डॉक्टरकडे पैसा स्पेंड करायलाच लागणार नाही. त्यामुळे लोक आता हळूहळू या तेलांकडे बऱ्याच प्रमाणात वळायला लागले. व्यवसाय करताना तुम्हाला साधारण काय अनुभव आले ते एक सांगाल का? व्यवसाय करताना आम्हाला जसं काही हे नाही आलं, पण आम्हाला जसं चालू केलं, आपली खास करून आपले मराठी माणसं बरीच भेटली आणि त्यांनी खूप अप्रिशिएट केलं सर्वांनी. आणि तेल ज्यांनी वापरायला सुरुवात केली, साधारणतः 3-4 महिन्यानंतर त्यांनी समोरून येऊन आम्हाला काही जणांनी रिपोर्ट दिले की आमचा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट वगैरे कंट्रोलमध्ये आला, कोलेस्ट्रॉल आमचा कंट्रोलमध्ये आला, किंवा आमचं कुणाला काही आजार होते तर त्याचा रिपोर्ट त्यांना पॉझिटिव्ह यायला लागले, त्यांची रिकव्हरी व्हायला मदत व्हायला लागली. जर मला उद्या हा व्यवसाय करायचा आहे तर साधारण मला काय काय म्हणाल तर एक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचा म्हणाल तर फेस करावं लागेल किंवा सामना करावा लागेल. मी अडचणी नाही म्हणणार, कारण काय व्यवसाय करायचा आहे कुठला तर मेहनत करायची तयारी पाहिजे. तर नाही तर त्या माणसाने व्यवसायाचा विचारही करू नये आणि मग आपली नोकरीच करावी. तर त्यामुळे मला जर व्यवसाय करायचा आहे तर मी कशासाठी प्रिपेअर राहायला पाहिजे ते सांगा. बेसिकली व्यवसाय करायचा तर मी सगळ्यात सांगतो एकच पाहिजे, मेन तर पेशन्स. कारण व्यवसायामध्ये ना आपल्याला महिन्याला म्हणजे नोकरीमध्ये प्रत्येक महिन्याला 1 तारखेला पैसा हातात येतो तसं नाही. व्यवसायामध्ये तुम्हाला कमीत कमी 6 महिने ते वर्षभर ऍटलीस्ट असा पेशन्स पाहिजे की यातनं काही नाही आलं तरी पण मी हा व्यवसाय तग धरून राहणार. कारण प्रत्येक व्यवसाय आपापला एक ब्रेक इव्हन असतो प्रत्येक व्यवसायाला. त्यामुळे तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण तुमचा एक कस्टमर बेस बनेल जेव्हा, त्यानंतर तुमचा प्रॉफिट जनरेट होईल. पण तुम्हाला कस्टमर पर्यंत पोहोचायला पहिले काही महिने द्यावे लागतील. काही महिने तुम्हाला लोकांना माहिती तर पडलं पाहिजे की तुमचं हे तेल काय आहे नक्की, त्याच्यामुळे काय बेनिफिट होत आहेत त्यांना. लोकांना जसं अनुभव येईल तसं लोक अजून तुमच्याकडे रिकमेंड करतील एकमेकांना आणि तुमचा बिझनेस वाढेल. पण तोपर्यंत पेशन्स असणं गरजेचं. तुम्ही आता ह्या डोंबिवलीच्या सारख्या ह्या गजबजलेल्या भागामध्ये तर हा इथं रेसिडेन्शियल एरिया, त्याच्यात तुम्ही आता ही मशीन चालू केली आहे, तर त्याला काही अडचणी किंवा जागेचं काय अडचण आली तुम्हाला? काही नाही, असं काही याचा मशीनचा मोठा असा आवाज वगैरे नाही, काही नाही. फक्त मशीन एक हेवी आहे, तुम्हाला सेटअप करायला ग्राउंड फ्लोअर असणं गरजेचं आहे. अदरवाईज पहिल्या मळ्यावर वगैरे ऑफिसेस आपण ओपन करतो तसं नाही करू शकत. म्हणजे साधारण असं चक्कीला जशी परमिशन वगैरे लागतं तशी काय परमिशन लागतं? परमिशन यात बरेच लागतात. सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी जे परमिशन लागतात ते सर्व लागतं तुम्हाला. फसायचं लायसन्स वगैरे आणि पिरियडिकली तुम्हाला लॅब रिपोर्ट वगैरे करणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या प्रोडक्ट्स लॅब रिपोर्ट करता? हा, पिरियडिकली फसाय अप्रूव्ड जी लॅब आहे त्यांच्याकडनं रिपोर्ट करणं गरजेचं आहे. ओके. आता मला जर समजा व्यवसाय करायचा पण हा एवढा सगळा घाट घालणं तर मला शक्य नाही. कारण बघा माझ्या मते तरी एक जागा, मुळात जागेतच इन्व्हेस्ट करणं ही खूप मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट होते. पण मला बिझनेस करायचा आहे, तर असं काही आहे का तुमच्याकडे की मी तुमच्याकडनं हे तेल घेऊ शकतो? समजा काही म्हणजे होलसेल दरात तुम्ही काय असं प्रोव्हाइड करता का आणि ते मी विकू शकतो? हो नक्कीच. ज्याला कोणाला असा हा व्यवसाय करायचा असेल त्यांना लाकडी घाणा जरी तुम्हाला सेटअप करायचा असेल त्यामध्ये पण आम्ही गायडन्स देतो पूर्ण, आणि तुम्हाला जे काय असेल ते सर्व सल्ला देतो आणि तुम्हाला मदत करतो. तसंच
आम्ही होलसेल दरात पण देतो. तुम्ही तुमच्या ब्रँडने विकू शकता. आम्ही तुम्हाला जे तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे सप्लाय करतो ते. ओके. तसंच आम्ही तुम्हाला तुमचे रिलेटिव्ह असतील, कोणाला कुठे पाहिजे असेल महाराष्ट्रात, कुठेही आम्ही डिलिव्हरी देतो. फक्त कुरिअर चार्जेस या तेलाच्या प्राइस व्यतिरिक्त लागतील त्याला. ओके. जरा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 9819100737. ओके. तसाच दुसरा एक नंबर आहे 9326486353. आता इकडे काय करताय तुम्ही? हे वजन करतायत. ओके. हे पॅकिंग करताय डिमांड ॲज पर डिमांड. हा, ॲज पर डिमांड. आता हे किती लिटरचं आहे? हे 10 लिटरचा कॅन आहे. ओके. आता ह्याच्या तुम्हाला ऑर्डर्स असतात म्हणजे हा, bulk मध्ये पण? अशा बल्कमध्ये पण ऑर्डर घेतो आम्ही, होलसेल पण करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्याला कोणाला इच्छा असेल जर लाकडी घाणा ते टाकू शकत नसतील, शक्य नसेल तर त्यांनी आम्ही तुमच्याकडून सप्लाय तेल पण घ्यावं. करतो. हो हो, आणि त्यांनी रिटेल करावं. करेक्ट. ओके. आम्ही सप्लाय करतो. म्हणजे कितीही क्वांटिटी तुम्ही 100, 200, 500 जेवढी म्हणाल तेवढे आपण करू शकतो. अच्छा, तुम्ही आता आलात आता खरेदी करायला? चेंबूरवरनं आलात. तुमचे ऍक्च्युली प्रोडक्ट्स आहेत ना, म्हणजे ह्याच्यात काय काय आहेत आणि त्यांचे काय रेट्स आहेत ते सांगाल का? आता आपल्याकडे हे तिळाचं तेल आहे. ओके. हे तिळाचं तेल, राईट. हे 450 रुपये लिटर आहे. 450 रुपये लिटर तिळाचं तेल. तिळाचं तेल. ठीक. हे करडई आहे. ओके. करडई 330 रुपये लिटर आहे. करडई 330 रुपये लिटर. हे मोहरी आहे. ओके. मोहरी 390 रुपये लिटर आहे आता. आणि हे रेट आताचे आहेत. हे माइट बी सीड्सचे रेट जसे चेंज होतात त्याप्रमाणे चेंज होऊ शकतात, कमी पण होऊ शकतात, जास्त पण. आम्ही बदामचे मध्यंतरी रेट जास्त झालेले जेव्हा अफगाणिस्तान क्रायसिस झालेलं तेव्हा, त्यानंतर रेट कमी झाले, तसं आम्ही कमी पण केले रेट. ओके. असं नाही एकदा की रेट वाढवले की वाढवून ठेवायचं. बरोबर. त्यामुळे वाढले तर वाढवतो. हे खोबरेल तेल आहे. ओके. हे तुम्ही रॉ पण पिऊ शकता प्युअर असल्यामुळे. ओके. हे कसं आहे? हे 480 रुपये लिटर आहे. ओके. हे बदाम तेल आहे. ओके. ही 100 ml ची बॉटल आहे. ही 300 रुपयाला आहे. ओके. त्यामुळे 100 ml, 50 ml आणि जास्त पण मिळू शकते. हे कॅस्टर ऑइल आहे. एरंडेल तेल. एरंडेल तेल. ओके. शेंगदाणा तेल. ओके. शेंगदाणा आपल्याकडे 1 लिटर, 2 लिटर आणि 5 लिटर या पॅक मध्ये मिळते. हे 300 रुपये लिटर आहे. ओके. हे सूर्यफूल आहे. ओके. सनफ्लॉवर हे पण 300 रुपये लिटर आहे. ओके. आम्ही कोकणातले असल्यामुळे कोकणातले बरेचसे प्रोडक्ट आम्ही ठेवलेले आहे. कोकण आणि त्यात पण वेंगुर्ल्याचे आहेत तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, काय इश्यू काय इश्यू. मालवण. मी ओके. मालवणचा, मिसेस वेंगुर्ल्याची. ओके. हे कोकण आपला आगळ आहे कोकमचा. ओके. तसं कोकम पण आहे आपल्याकडे. ओके. पीटी आहे. ओके. हे म्हणजे कोकणा तांदूळ. तुमचं प्रॉपर मालवणवरून येत आहे? हो, मालवण तारकर्ली. हा, आपलं हे जे आहेत ना, हे मालवणवरनं आणलेलं आहे प्रॉपर. हो. ओके. आणि पीटी वगैरे खास कुडाळवरनं आम्ही मागवतो. ओके. मग इथून आपण विकू शकतो, पण ती जी टेस्ट आहे ऑथेंटिक, जात्यावर दळलेली, ती टेस्ट मिळत नाही, म्हणून आम्ही ती कुडाळवरनं खास मागवतो. हे पाठीमागे गुळ, हे जॅगरी वगैरे आपण आता दुकान म्हटलं की इतर प्रोडक्ट ठेवायचे, हे केमिकल फ्री, ऑर्गॅनिक केमिकल फ्री हे सगळे ठेवतो आम्ही. हेल्दी ठेवतो. हे जॅगरी पावडर आहे आणि हे क्यूब्स आहे. ओके. तसंच हनी वगैरे. ओके. हे नॅचरल सॉल्ट बोलू शकता तुम्ही. सेंधव मीठ. ते असे खडे असतात. ओके. त्याच्यामध्ये आता हे खडे आहेत. खडे आहेत. हे क्रश केलेले आहे पावडर. क्रश केलेलं आहे. ओके. मागे मी हे तुमच्याकडनं घेतलेलं आहे आणि मी हे तुमचे प्रोडक्ट जवळजवळ आज वर्षभर वापरतोय. आणि खरंच आहे की एकदा जर तुम्ही क्वालिटी जर सर्व केलात तर आपण बाहेर जात नाही कुठे. आणि तुम्ही स्वतः हेल्थ कॉन्शियस आणि क्वालिटी कॉन्शियस असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल आपली क्वालिटी आपण कसं. ऍब्सोल्युटली. येस. तर मित्रांनो, आता आपण शूट करताना आता कस्टमर आले खरेदी करायला, त्यांचा आपण आता रिव्ह्यू घेणार आहोत. हे एक्झॅक्टली कळेल आपल्याला की काय क्वालिटीचं इकडे तेल आपल्याला इकडे मिळते ते. ताई, आता हे तुम्ही तेल कसलं तेल घेतलंय? शेंगदाण्याचं. शेंगदाण्याचं. तुम्ही यांचे रेग्युलर आहेत का? हो. ओके. रेग्युलरली घेता तुम्ही? जेव्हापासून हे चालू झालं तेव्हापासून तरी मी येते. ओके. आणि साधारण म्हणाल तर याचा रेग्युलरली तुम्ही घेताय म्हणजे का घेताय, म्हणजे काय तुम्हाला याच्यात? म्हणजे माझ्या मिस्टरांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे. ओके. तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आणि कसं आहे ना, आता हे आपण पूर्वापार खावत आलेलो शेंगदाणा तेल. शेंगदाणा तेल खाऊनच मोठे झालेलं. एक्झॅक्टली. आता मध्येच सनफ्लॉवर मध्येच आलं, पण ते न खाता हे बेनिफिशियल आहे म्हणून मी हे खाते. आणि कसं हे एकदम प्युअर मिळत आहे. शेंगदाण्याचा वास तुम्हाला लगेच येतो जेव्हा तुम्ही फोडणी वगैरे करता तेव्हा. मी सगळे इव्हन यांचे सगळे तेल, राईचं तेल पण ट्राय केलेलं आहे, इव्हन ते कोकोनट ऑइल पण ट्राय केलेलं आहे, नारळाचं तेल, तिळाचं तेल पण आहे. मी आता त्याच्यातच दिवा लावते. ओके. आणि करडईचं तेल केलात का तुम्ही? करडईचं पण झालेलं आहे. सगळे तेल माझे टेस्ट करून. कारण मी यांचं करडईचं तेल, मला त्याचा स्वतःला अनुभव जबरदस्त आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात याचा प्रत्यय आलेला आहे, क्वालिटीचा प्रत्यय आलेला आहे. म्हणूनच तर मी इकडे येते. थँक्यू व्हेरी मच. कोणतंच घात नाही आता, कधीपासूनच बंद केलेलं आहे पूर्ण. थँक्यू व्हेरी मच. आम्ही अगदी बघतोय, मला पण 2 मुलं झाली, पण त्या मुलांना आम्ही म्हणाल तर ते ऑलिव्ह ऑइलचं मसाज करायचो वगैरे.
तर आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी तर ऑइल म्हणाल तर ऑलिव्ह ऑइल म्हणजे काय ते माहितीही नव्हतं. तर त्यावेळी आम्हाला मसाज खोबरेल तेलाने वगैरे सगळं केलं जात होतं. तर आताच काय गरज पडली आहे ऑइलची, आणि ऑलिव्ह ऑइल म्हणाल तर हे आपल्याकडे बनत पण नाही. तर त्याला तुम्ही काय सबस्टिट्यूट आहे का तुमच्याकडे? एक्झॅक्टली, आपल्याकडे ना प्रत्येकाने ती तेलं वापरावी जी आपल्याला लोकली आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके. आणि तीच आपण पूर्वापारपासून वापरत आलेलो आहे. जसं की आपली कोकणातली माणसं खोबरेल तेल भरपूर वापरत होती, आणि ते खोबरं प्रत्येक जेवणात पण वापरतात, तरी पण त्यांचे हेल्दी होतीच ना, ती चांगली जगत होती. तसेच घाटावरच्या पट्ट्यामध्ये म्हणाल की पश्चिम महाराष्ट्र वगैरे तिकडे करडई वगैरे भरपूर प्रमाणात खाल्लं जाते तेल. म्हणजे ज्या पट्ट्यात जी तेल आहे ती खावी. आणि ऑलिव्ह ऑइलला सबस्टिट्यूट म्हणाल ना तर खुरसणी म्हटलं जाते किंवा याला कारळे म्हटलं जाते. कारळ्याचं तेल आपण नॉर्मली आपल्याला कारळ्याची चटणी बिटणी लोकांना बनवतात माहिती असेल लोकांना. तर त्याचं तेल हे आहे ना इज ॲज गुड ॲज ऑलिव्ह ऑइल असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये नायजर सीड म्हणतात. ओके. तर ऑलिव्ह ऑइल हे फॉरेन सीड आहे बेसिकली, त्यापेक्षा आपलं लोकल ऑलिव्ह बोलू शकतो आपण. म्हणजे हे त्या तोडीचं तेल ह्याचं निघते, ते तेल वापरू शकता तुम्ही. ओके. म्हणजे आपल्याकडे आता ऑलिव्ह ऑइलला हे आपल्या ऑप्शन आता हा एक आपल्याला अवेलेबल आहे, आणि हे तुमच्याकडे तुम्ही विकता? हो, आपल्याकडे कारळ्याचं तेल आहे. आपल्याकडे 10 टाईपची तेल आहे. ओके. शेंगदाणा, सनफ्लॉवर, करडई, खोबरं, तीळ, मोहरी, बदाम, एरंडेल आणि कारळ्याचं तेल. आता हे कारळ्याचं तेल साधारण कसं विकलं जातं? 480 रुपये लिटर आहे. 480 रुपये लिटर. हे आपण नॉर्मली जेवणात वापरू शकतो? जेवणात वापरू शकतो, बेस्ट आहे जेवणात वापरण्यासाठी. ओके. करडईचं तेल पण मी असं ऐकलं की जेवणासाठी खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. करडईचं तेल खास करून तळण्यासाठी तर एकदम अतिउत्तम आहे, कारण तळण्यामध्ये खूप कमी प्रमाणात लागते ते, आणि पदार्थ पण छान होतात, आणि त्याचा बॉइलिंग टेम्परेचर पण हाय असल्यामुळे त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू ॲज इट इज. केसांसाठी आपण खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि बदाम तेल ही 3 तेलं मिक्स करून समप्रमाणात मिक्स करून तुम्ही वापरली तर केस गळत असतील, केसात डॅन्ड्रफ असेल किंवा तुम्हाला केसाचे जे काही इश्यूज असतात, हेअर लॉस वगैरे सगळे म्हणजे त्याच्यामुळे सॉर्ट आउट होतात. त्यामुळे हे तेल हे 3 तेलं आमचे एक कस्टमर आहे, ते दर म्हणजे 2-3 महिन्यांनी लंडनला पाठवतात. त्यांच्या तसा रिझल्ट आला चांगला, तर लंडनला ते कुरिअर करतात. बेसिकली या प्रत्येक तेलाला आपण बघितलं असेल आपापला कलर आहे, आपापला रंग आहे, आपापला सुवास आहे. प्रत्येकाला वास वेगवेगळा आहे, कारण तो वास जो आहे तो त्या प्रोटीनचा वास असतो. म्हणजे तेल तुम्ही फोडणीला पण देता तेव्हा मोहरीच्या तेलाचा एक वास येतो, खोबरेल तेलाचा वेगळा वास येतो. तो वासच त्यांचा म्हणजे त्याचं साईन आहे की हे प्युअर ऑइल आहे. प्रत्येकाचा म्हणजे वास असला पाहिजे त्या तेलाचा. त्याला जर वासच नसेल तर मग ते प्युअर नाही म्हणू शकत तुम्ही. त्यामुळे तेलच्या बाबतीत कळतच नाही आपल्याला कुठलं तेल तुम्ही वापरता, आणि तुम्ही हा वास असणं काही हे नाही, आणि तो वास पण असणार आणि त्याला तो रंग पण असणार, तेव्हाच ते तुम्ही म्हणू शकता की हे प्युअर ऑइल आहे. आणि आम्ही तर खास करून आहे ना पालेभाज्यांसाठी म्हणून स्पेशली आम्ही खोबरेल तेल वापरतो. खोबरेल तेलामध्ये तुम्ही पालेभाजी करून खाऊन बघा की तुम्हाला जाणवणार की काय पालेभाजीची जी टेस्टच वेगळी, खूप टेस्ट चांगली आहे. पालेभाज्या आणि नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी फिश फ्राय करून बघा. हो का? फिश फ्राय खोबरेल तेलात करून बघा, खूप छान टेस्ट. हे एक नवीन आपल्याला म्हणत ज्ञानात भर पडली. तुमच्याकडे आल्यानंतर मला भरपूर गोष्टी चांगल्या नवीन कळलेल्या आहेत. नक्कीच मी ट्राय आउट करेन. लाकडी घाण्याचं आपलं तेल आहे ना, कसलं तेल आहे हे? मोहरीचं तेल आहे सॅम्पल साठी. त्याचा मॅडमना स्मेल घ्यायला दे, तुम्ही स्मेल घ्या मॅडम, डीप जोरात घ्या. झणझणा आल्यासारखं, कारण हे एवढं स्ट्रॉंग आहे. त्यामुळे फक्त वास नाहीये, पण तो यामध्ये एक प्रकारचा गॅस लीक होतो, त्यामुळे आपल्याला जळजळ होते. ओके. त्यामुळे ती जळजळ होते ह्याच्यात. म्हणजे प्युअर ऑइल आहे. म्हणजे बरेचसे आपले नॉर्थचे इंडियन कस्टमर आहेत म्हणजे युपी साईडचे वगैरे, ते हे तेल लिटरली डोळ्यात आणि नाकात घालून बघतात. चुरचुरलं असं तर मग ते प्युअर ते बोलतात. म्हणजे काही टेस्टिंगच्या ह्या म्हणाल तर काही गोष्टी करू शकता तुम्ही. सगळ्यात महत्वाचं आता सीझन आहे आंब्याचा, आणि आता तुम्ही ऐकलंच असाल एक मालवणचे आहेत आणि एक वेंगुर्ल्याचे आहेत. त्याच्यामध्ये मी यांच्याकडनं आंबे पण मागच्या एक वर्ष झालं लॉकडाऊन मध्ये मी यांच्याकडनं आंबे घेतले, आणि खास करून मयुरीला पायरी आंबा आवडतो म्हणून मी पायरी आंबा शोधत का होईना मी ह्यांच्यापर्यंत आलो. कारण A1 म्हणजे क्वालिटी म्हणाल ना एवढी जबरदस्त होती की त्यानंतर आमचं फिक्स झालं की आता आंबे तर आमचं म्हणाल तर एक समीकरण झालं की आता इकडेच आम्ही आंबे घेणार म्हणून. आता आम्ही वाट बघतोय एक्झॅक्टली आंब्याची कधी मिळणार आहेत. आता तिलाच विचारूया साधारण कसं काय आमच्या आंब्यांची सोय करते. बस एप्रिल पासूनच आपण खायला सुरुवात करूया.
अगं पण Actually मी काय पाऊस- म्हणतो, लोक तर आता मार्च महिन्यापासून आंबे विकतायत. हो, हो. एकाचा तर मी व्हिडिओ पण केला. हो बरोबर आहे. तुमच्याकडे पण आंबे काय actually एवढे लेट? आपले पण आलेच असते, पण ऍक्च्युली असं झालं की मागे दिवाळी तुम्ही बघितलं असेल, पाऊस पडला, त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा तो आपला जो आंबा मार्च मध्ये येणार होता त्याची फुलं सगळी झडून गेली. आणि असं बघायला गेलं तर कोकणातला आंबा हा एप्रिल पासूनच खाल्लेला चांगला, म्हणजे तो गोडी पण पूर्ण आलेली असते. आणि तसं exactly आंबा हा आंब्याचा गरमीचा season हा. सीझन, Exact. गरमीचा सीझन आहे. त्या गरमीमध्ये त्या खडकाळ झाडातून जे टेस्ट आलेली असते ना आंब्यामध्ये, ती ऍक्च्युअल एप्रिल पासून मे असा जो चालू होतो ना पिरियड, ती गोडी तेव्हाच येते. म्हणजे खरा गरमीत हा बनलेला फळ आहे. खरं परिपक्व आंबा खायचा असेल, चांगला आंबा खायचा असेल, तो झाडावर पिकलेला आंबा खायचा असेल तर एप्रिल महिना. एप्रिल बरोबर आहे. Correct. तसे आंबे आणि हा मिळणार. जो सुरुवातीला मिळतो आंबा, पण तो जबरदस्ती असा काढलेला आणि जबरदस्ती म्हणा किंवा त्याच्या व्यतिरिक्त कसं की त्याच्यावर फवारण्या करून तो तुमचा जो मोहर आलेला असतो तो टिकवला जातो. जातो. हो, आणि बरोबर. त्याचमुळे त्याचा जो खर्च काढला जातो एवढ्या महाग पेट्या विकून. तेव्हा बरोबर ना? हा सुरुवातीला जो आंबा येतो तो खूपच कॉस्टली असतो, साधारण 1200-1500 रुपये डझन. हा. तो प्रत्येक कॉमन माणसाला परवडणारा नसतो, त्यामुळे तेव्हा जास्त लोक आंबा घ्यायला बघत नाही. पण एप्रिल मध्ये जेव्हा येतो तो साधारण प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा भावामध्ये मिळायला सुरुवात होते. म्हणजे साधारण आपल्याला एप्रिल पासून आंबे मिळतील. हो, हो. तुम्ही होम डिलिव्हरी पण करता ना? हो हो ते चार्जेस कस्टमर पे करतात. ओके, होम डिलिव्हरीचे चार्जेस असतात. मध्ये पण आपल्याकडे आंबा असतो, कोणी रिसेलर घेऊन सेल मग काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे का देणार का त्याच्यासाठी? का हो, वेगळा हो. काय आहे? आंब्यासाठी एकदा मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9326-486-353. हा, मात्र एवढंच की आतापासून फोन करून सतवू नका. एप्रिल महिन्यामध्ये आंबे मिळणार हो, आहेत. नक्की. माहिती आहे की आंब्यासाठी आपल्याला थांबायला जास्त होत नाही, पण थोडं थांबा. चांगला आंबा खायचा असेल तर थोडं थांबा. हा, पण तुम्ही तो आंबा खाल्ल्यावर म्हटलं दुसरा आंबा खायला जाणार नाही. आणि अगदी म्हणूनच तर ना की इथं मी वाट बघतोय त्याच्यासाठी. आता तुमच्या दुकानाच्या टायमिंग्स आणि कधी चालू कधी बंद ते जरा सांगाल का? 7ही दिवस आठवड्यातले आपण दुकान चालू असते. ओके. फक्त सकाळी 9:30ला उघडते, दुपारी 1:30-2ला बंद होते, पुन्हा 4:30ला संध्याकाळी उघडते, 4:30 ते 9:30. म्हणजे जवळजवळ साधारण 1:30 ते 4:30 पर्यंत 4:30 बंद बंद असते. ओके. बाकी 7ही दिवस चालू चालते. असते. आणि तसंच डोंबिवलीत आमच्या दुकानाच्या आसपास जे 1-1.5 किलोमीटर मध्ये आहे, हा. त्यांना आम्ही होम डिलिव्हरी पण देतो फ्री. ओके. आणि बाकी बाहेर आहेत त्यांना होम डिलिव्हरी सर्व पूर्ण कुठेही देतो, पण त्याला चार्जेस लागतात. ओके. आता तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर खाली आता मी नंबर दिलेत, तर खाली आता तुम्हाला फ्लॅश आउट होतील नंबर, त्याच्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपण करडईचं तेल घेतलंय, त्याच्या व्यतिरिक्त आपण ही जॅगरी पावडर म्हणजे ऑर्गॅनिक गूळ आहे त्याची पावडर घेतली आहे. आणि आम्ही साखर वापरत नाही. त्या व्यतिरिक्त कोकम घेतलेत, आपले सगळ्या मालवणचे प्रोडक्ट्स आहेत. कुल्फी दिली, कुल्फी आईस्क्रीम दिले, त्यांचं आईस्क्रीमचं पण आहे. कुल्फीज पण आहेत. काय झालं दाखव, नाव काय टाकलंय? निधी आईस्क्रीम. ओके, छान. चला आता आपण कुल्फी खाणार आहोत आणि खाऊया ना कुल्फी. स्वराज नाही खाणार बोलतायत. खाणार ना? काय रे? कसे आहे कुल्फी स्वरा? स्वराज तर मन लावून खातोय एकदम. चांगली आहे मैत्री कुल्फी. हो. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, खालचं जे बेल बटन दिलंय तेही दाबायला विसरू नका.